आणि यानंतरची बातमी जालन्यातली आहे। जालन्यामध्ये महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय। शेतीसाठी वीज पुरवठा होत नसल्याने शेतकरी आता आक्रमक झालेत। तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पाणी नाही आमच्या शेतकऱ्याला बाई पाणी नाही आमच्या शेतकऱ्याला पाणी नाही। आमचे रब्बीचे पिकाचे पेरणे झालेले नाही आणि जे पेरले ते सुद्धा पूर्ण वाळून गेले। ई साहेबाला सुद्धा भेटलो, एकटीनला डिप्टीनरचं बोलणं झालंय, पण आम्हाला 488 तून लाईन असल्यामुळं तिथं त्यांचं म्हणणं आहे किंवा 488 मधले जे अर्बनचे जी आहेत ते आम्हाला इथं काम करू देत नाही आणि अशी याची एकमेकात लोटालाटी चालल्यामुळं गेले 1 महिन्यापासून पूर्ण दोन्ही गावाचे आमच्यावाले रब्बीचे पिकं वाळून गेलेले आणि आता नाईलाज म्हणून शेवटी आम्ही इथं त्यांच्याकडं जागरण गोंधळ करून भीक मागत आहोत। हे नाही जर झालं तर आज नाही आमचा प्रश्न सुटला तर आम्ही रस्ता रोको किंवा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।